दीप प्रज्वलनानंतर आपण कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत. विविध विषयांवर विविध भाषांवर ही मंडळं आपलं भाष्य करत असतात आणि त्यातूनच कायद्याच्या चौकटीत राहून कायद्याच्या नजरेतून दिले जाणारा पुरस्कार म्हणजेच विघ्नहर्ता पुरस्कार पोलीस आयुक्ताला मार्फत देण्यात येणार. अनेक संस्था, अनेक वृत्तपत्र, अनेक टीव्ही चॅनल्स मोठमोठ्या स्पर्धांचं आयोजन करत असतात. परंतु आपल्याला प्रत्येक मंडळाला मंचावरील उपस्थित सर्वांनी दहीहंडीचा उत्सव चांगल्या प्रकारे साजरा केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. दहीहंडी उत्सवात टीपी साहेबांच्या मार्गदर्शनाच्या खाली आपण पहिल्यांदा ठाणे कमिशनरेटमध्ये सर्व परवानग्यांसाठी एक खिडकी योजना राबवली होती आणि त्याला चांगला हे मिळाला होता. समर्पक जो आहे त्याला प्रतिसाद मिळाला होता. यामध्ये सहसा गणपती मंडळांच्या बाबतीत दोन प्रकारचे गणपती मंडळ असतात. एक जे सार्वजनिक रस्त्यावर मंडप वगैरे मांडतात आणि दुसरे जे खासगी किंवा कुठल्या तरी ग्राउंडवर मंडप असतात. जिथे सार्वजनिक रस्त्यावर मंडपाची मांडणी केली जाते तिथे आपल्याला टीएमसी कडून रस्त्याच्या बाबतीत परवानगी घ्यावी लागते, आधी ट्रॅफिक कडून परवानगी घ्यावी लागते, फायरची एनओसी असते, मिरवणुकीत काही वाहन असेल तर त्याबाबत आरटीओची एनओसी असते आणि पोलीस स्टेशनची महत्वाची परवानगी असते. दहीहंडीच्या वेळेला आपण या ज्या काही 4 किंवा 5 परवानगी असतील सर्व परवानगी आपण पोलीस स्टेशनच्या मार्फत दिली होती. तीच प्रथा आपण गणपतीसाठी देखील चालू ठेवलेली आहे. आता झोन 1च्या बाबतीत म्हणायचं झालं तर प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये एक रजिस्टर ठेवण्यात आलेला आहे. प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये एक रजिस्टर ठेवण्यात आलेला आहे. गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी लक्षात ठेवा, आपण फक्त पोलीस स्टेशनला अर्ज द्या. आपली परवानगी जर व्यवस्थित नियमामध्ये असेल तर निश्चितपणे मिळेल. अजिबात चिंता करण्याची गरज नाही. थँक्यू. मी सुनील देशपांडे, कार्यकारी अभियंता, ठाणे 2 विभाग. कळवा उपविभाग आहे माझ्या अंतर्गत येतो आणि कळवामध्ये गणपतीपूर्वी आम्ही संपूर्ण लाईनचं मेंटेनन्स, त्याच्यामध्ये जसं काही झाडं जे आहे वाहिनी लगत तर त्याचं ट्रिमिंग वगैरे ते सर्व काम आम्ही केलेलं आहे. तर या गणपती उत्सवामध्ये असे पॉवर सप्लाय खंडित होण्याचे म्हणजे प्रकार होणार नाहीत याची आम्ही दक्षता घेतो. उत्तर देतील. नमस्कार, मी कैलास मुंडे, अधीक्षक अभियंता, ठाणे नागरी मंडळ महावितरण. जी आपली अडचण आता सांगितली की डिपॉझिटचे पैसे मिळत नाही, परंतु मागच्या वर्षी जेवढे काही कनेक्शन आम्ही दिले आमच्या सर्कलमध्ये त्याचे सगळे फायनल बिल आम्ही तयार केलेले आहेत. ज्यांनी ज्यांनी ओरिजिनल रिसिप्ट दाखवलेले आहेत त्यांना त्यांचे पैसे डिपॉझिटचे परत मिळालेले आहेत. कृपा करून ज्या ज्या विभागामध्ये आपले कनेक्शन झाले असतील तर त्या त्या विभागातील मंडळांनी त्या विभागाकडे आपली ओरिजिनल रिसिप्ट सिक्युरिटी डिपॉझिट भरल्याची दाखवावी आणि आपलं रिफंड आपल्याला लगेचच देण्यात येईल. साहेब एक मिनिट, स्पेसिफिक असेल तर आपण आपली रिसिप्ट दाखवा, आम्ही लवकरात लवकर रिफंड करायचं. साहेब एक मिनिट, आपण साहेब एक मिनिट, आपण रिसिप्ट दाखवावी, मूळ पावती दाखवावी, आपल्याला 15 दिवसाच्या आत डिपॉझिट परत करण्यात येईल. साहेब 2 वर्ष झाली मी डिपॉझिट भरते 5,000 रुपये. एक मिनिट साहेब, तुमच्याकडे तुमचे MSCBचे लाईनमॅन आहेत
त्यांच्याकडे त्यांच्या रेकॉर्ड नाही आहे. मी माझ्या वतीने त्यांना फोटो दिले बाबा किती मीटरचं रेडिंग झालंय ते, आणि तरी सुद्धा मला आजपर्यंत बिल मिळत नाहीये. आणि बिल 2 वर्षापूर्वी तर कंटिन्यू मीटर म्हणून येत आहे. कुठल्या हिशोबाने 3 वर्ष वाढत दर महिन्यात 23,000 काय हिशोब काय मला कळत नाही तुमचा. तुमची सिस्टम पहिली सुधारा, मला 3 वर्षाचे पैसे द्या आणि या वर्षाचा मीटर द्या अशी मी तुम्हाला विनंती करतो. पालकमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, आयुक्त श्री परमवीर सिंग साहेब, आमदार प्रतापजी सरनाईक आणि व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर आणि मित्रांनो, गणेशोत्सव 2014चं पारितोषिक वितरण या ठिकाणी होणार आहे. त्याचप्रमाणे यावर्षी गणेशोत्सवासाठी जे काही कायदा आणि आहे आपल्याकडं त्या संदर्भात आपण सर्वांनी तंतोतंत पालन करणार असं मी अपेक्षा व्यक्त करतो या ठिकाणी. आणि त्याचप्रमाणे आत्ताच सांगितलं रीतीने आपलं पोलीस स्टेशन माध्यमातून आपल्या सर्वांना एक खिडकी योजना या संदर्भात सर्व प्रकारचे NOCs दिले जाणार. ज्या ठिकाणी 1-2 ठिकाणी राहिलेलं आहे त्या ठिकाणी सुद्धा आम्ही सूचना दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे आजपासून उरलेल्या ठिकाणी सुद्धा हा एक खिडकी योजना माध्यमातून आपल्याला हे मिळणार. आणि खास करून या गणेशोत्सवामध्ये आपण जे देखावा वगैरे करणार त्याच्या माध्यमातून आपल्या सर्व लोकांना कुठेतरी एक आदर्शप्रायक आणि त्याचप्रमाणे मार्गदर्शन सर्वांना होणार या संदर्भात आपण सर्वांनी काळजी घ्यावी. कारण काही वर्षांमध्ये भारत देश हा सर्वात तरुण असलेले देश म्हणून संपूर्ण जगामध्ये हा देश उद्भवणार आणि हा देश राहणार. कारण काय, एक 5-6 वर्षामध्ये भारत देशाचा सरासरी वय हा 28 वर्ष राहणार आहे. 28 वर्ष. जपान देश घेतला तर हा 47 आहे, आणि USA घेतला तर हा 46 वर्ष आहे, आणि ब्रिटन घेतलं तर हा 43 वर्ष आहे. त्यामुळे सर्वात तरुण असलेले देश म्हणून भारत देश ओळखला जाणार. त्यामुळे असं सर्वात तरुण असलेल्या देशामध्ये चांगल्या तरुणांना निर्माण करणं हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे ह्या गणेशोत्सव माध्यमातून आपण ह्या सर्व तरुणांना आपण मार्गदर्शन करतील आणि वेगवेगळे विषय आहे आपल्या समाजामध्ये, हे सर्व विषयांवर आपण त्यांना मार्गदर्शन करून एक चांगलं वातावरण, एक आदर्श कुठेतरी आपण सर्वांनी निर्माण करणार असं मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि दुसरं महत्वाचं आहे की या गणेशोत्सव काळामध्ये आता जे काही घटना घडलेल्या आहे जम्मू आणि काश्मीरमध्ये आणि पंजाबमध्ये अतिरेक्यांच्या कारवाया, 2 अतिरेका त्या ठिकाणी जिवंत पकडला गेलेला आहे, आणि गुरदासपूर भागामध्ये एक पोलीस स्टेशनला अतिरेकीचा हमला पण झालेला आहे. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवामध्ये काही विघ्न संतुष्टी मंडळी काहीतरी करण्याचं पण शक्यता आहे. त्यामुळे सर्व गणेश मंडळांना सुद्धा आम्ही लवकरात लवकर ट्रेनिंग एक आयोजित करणार आहे. त्यामध्ये आपलं गणेशोत्सव मंडळामध्ये कोणीतरी अनोळखी व्यक्ती किंवा काहीतरी अनोळखी वस्तू आपल्या याच्यामध्ये मिळाला किंवा सापडला तर आपण काय करावे या संदर्भात आम्ही 1-2 दिवसामध्ये सर्व गणेश मंडळांना आमचे जे तज्ञ आहेत BDDS वगैरे त्यांच्या माध्यमातून आपल्याला ट्रेनिंग सुद्धा या ठिकाणी पुरवणार. आणि खास करून गणेश मंडळांना हेच मी विनंती करतो की आपल्या परिसरामध्ये CCTVची पण व्यवस्था आपण करावी, जेणेकरून येणारे लोक आणि त्यांचे पार्किंग याच्याबद्दल सुद्धा आपण एक नजर आपण नक्की घालू शकतो. आणि नंतर शेवटचा मुद्दा आहे अफवा. या काळामध्ये काहीतरी अफवा पसरून लोकांमध्ये काहीतरी तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न सुद्धा काही लोक करण्याची शक्यता आहे. खास करून या गणेशोत्सव काळामध्ये आपला बकरी ईदचा सण पण आपण साजरा करतोय. त्यामुळे एक जातीय सलोख्याचं आपण उदाहरण सुद्धा या गणेशोत्सव काळात आणि बकरी ईदच्या याच्या माध्यमातून आपण एक दाखवण्याची आपल्या सर्वांना संधी मिळालेली आहे. त्यामुळे या काळामध्ये अफवा कोणीतरी पसरवण्याची पण शक्यता आहे. खास करून आजकाल हे WhatsApp, Facebook या माध्यमातून सुद्धा बरेच लोक काम करत आहेत. यांच्यासाठी आमच्या सायबर सेल माध्यमातून ह्या सर्व लोकांवर एक नजर आपण नक्की घालणार. आणि आपल्या सर्वांना सुद्धा विनंती आहे, अशा प्रकारचं कुठेही कोणीतरी अफवा पसरवलं तर लगेच याविषयी आपण पोलीस स्टेशनला कळवावे. कारण हा अफवा पसरवणारे हा फक्त आपल्या भागामधूनच करणार असं काही नाहीये. कारण बरेच जे अफवा आलेला आहे आतापर्यंत या WhatsApp मध्ये, Facebook मध्ये, हे सर्व कुठेतरी आपल्या शेजारी असलेले देश या देशामध्ये कुठेतरी शांती बिघडवायचे या दृष्टिकोनातून अशा प्रकारचा अफवा पसरवत असतात. त्यामुळे अफवाला कोणी बली पडू नका.
आणि अफवा असेल तर किंवा असं प्रकारचं काही व्हॉट्सअपमध्ये किंवा फेसबुकमध्ये आलं तर लगेच आमच्या पोलीस स्टेशनचं अधिकाऱ्यांना आपण संपर्क साधावे. आमच्या सायबर सेल माध्यमातून या लोकांचं पर्यंत आम्ही पोहोचणार आहोत. त्यामुळे हे सांगून सर्वांना येणाऱ्या गणेशोत्सव आणि बकरी या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो आणि चांगल्या पद्धतीच्या वातावरणामध्ये एक आदर्शप्राय अशा प्रकारचा उत्सव आपण सर्वांनी मिळून करूया ही अपेक्षा व्यक्त करून रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जो दिक्कतें थी उसके बारे में ऑलरेडी अथॉरिटीज़ कंसर्न से आपका आदान प्रदान हो चुका है. आपको एश्योरेंस पुलिस डिपार्टमेंट की तरफ से दी गई है. मैं भी दे रहा हूँ कि वन विंडो सिस्टम ऑलरेडी काम कर रहा है. कहीं कहीं अगर अड़चन आई इसके बारे में तो अड़चन दूर करने की जवाबदारी भी हमारे DCPs स्वतः उसमें इन्वॉल्व रहेंगे. अगर बाई चांस पुलिस स्टेशन लेवल पर आपकी अड़चन दूर नहीं होती तो DCP कंसर्न को चंदन शिव साहब हैं या सचिन पाटिल साहब हैं, उनसे आप डायरेक्ट संपर्क कर सकते हैं. अड़चन दूर करने का प्रयत्न ही नहीं होगा, अड़चन दूर की जाएगी. ये आप लोगों को मैं आश्वासन देना चाहता हूँ. किसी भी उत्सव का अर्थ होता है आनंद मनाना और आनंद बांटना. तो मेरी आप सभी से अपील है, आनंद अवश्य मनाइए, लेकिन इस प्रकार से मनाइए कि एक तो दूसरे को उससे अड़चन ना पहुंचे, दूसरे की भावना ना दुखाई जाए, और कोई ऐसा अनुशासनहीनता का कोई ऐसा काम ना हो जाए जिससे अड़चन केवल गणपति मंडल के नहीं पुलिस खाते के लिए बाकी अथॉरिटीज के लिए भी आ जाए. पुलिस का उद्देश्य बिल्कुल नहीं है कि आपके हर्षोल्लास में कोई कमी पड़े. पूरे हर्षोल्लास के साथ गणपति मनाइए, गणपति का उत्सव मनाइए, लेकिन अनुशासनहीनता नहीं होनी चाहिए. कोई ऐसा कदम नहीं होना चाहिए जिससे कुछ ऐसा कार्य हो जाए कि हमें बाद में उसके बारे में पछताना पड़े. आपको सभी को मालूम है कि ऑलरेडी ये मैटर ऑनरेबल हाई कोर्ट के सामने है. पुलिस ने कुछ एश्योरेंस दी है, पुलिस को कुछ डायरेक्शंस दी गई हैं. उन डायरेक्शंस में रहते हुए हमें कार्य करना पड़ेगा, लेकिन हम पूरा प्रयत्न करेंगे आप सभी के साथ सहकार्य करने का. लेकिन अपील आपसे ये है कि आप लोग भी सहकार्य करें एंड मिलजुल कर हम इंश्योर करेंगे कि पूरे हर्षोल्लास के साथ ये उत्सव मनाया जाए. अभी लक्ष्मी नारायण साहब ने कहा कि भारत एक युवाओं का देश है. सबसे ज़्यादा युवा हमारे देश में मौजूद हैं. युवा पीढ़ी का जो एक खास क्वालिटी होता है वो होता है जोश. हमारे देश में जोश है, ये जोश का फेस्टिवल भी है. आप जोश के साथ मनाइए भी, लेकिन जोश में आकर कभी होश नहीं खोना चाहिए. आप लोगों से यही अपील है कि युवा पीढ़ी जब जोश के साथ होश के साथ जोश में हो या जोश के साथ होश में हो, वही युवा पीढ़ी देश को आगे ले जा सकती है. अगर सिर्फ जोश हुआ लेकिन होश नहीं हुआ तो फिर अड़चन पैदा हो सकती है. और मुझे मालूम है इस शहर के नागरिक एक बहुत ही सांस्कृतिक शहर है, डिसिप्लिन शहर है, और लंबी संस्कृति रही है, लंबी ट्रेडिशन परंपरा रही है यहाँ गणपति उत्सव को मनाने की. जो पुरानी परंपरा शांतिपूर्ण तरीके से मिलजुल कर मनाने की परंपरा है, वो परंपरा आगे भी चालू रहेगी. और अब के एक मुस्लिम बंधुओं का भी एक बड़ा उत्सव इसी उत्सव काल के दौरान आ रहा है. इससे पहले भी जैसे मिलकर सभी कम्युनिटीज़, हिंदू मुस्लिम बाकी समाज के लोग मिलजुल कर जैसे यहाँ पर उत्सव मनाते रहे हैं, इस बार भी उसी प्रकार से मिलजुल कर मनाएंगे. एक दूसरे के उत्सव में भागीदार होंगे, एक दूसरे की खुशियों में भागीदार होंगे, मिलजुल कर खुशियाँ बांटेंगे. और यहाँ का जो खुशी का और उल्लास का जो वातावरण है दही हांडी के समय भी रहा, गणेश उत्सव के समय भी रहेगा, बना रहेगा. मिलजुल कर हम सभी खुशियाँ मनाएंगे और एक सुरक्षित वातावरण में ये अपना उत्सव पार पड़ेगा. इसके बारे में मुझे जरा भी शंका नहीं है. एक सोशल मीडिया के बारे में लक्ष्मी नारायण साहब ने आपको बताया कि अक्सर ऐसे समय में सोशल मीडिया, फेसबुक, व्हाट्सएप का इस्तेमाल करके कुछ जहर फैलाने की, कुछ ऐसा अपलोड करने की घटनाएं होती हैं जिससे कि वातावरण दूषित हो जाए, भाईचारा जो बना हुआ है उसमें कुछ बाधा पड़े. लेकिन मैं आपको ये बताना चाहूँगा, इससे पहले अधिकतर प्रकरण, लगभग सभी प्रकरण इस प्रकार के हुए जिनमें हमने साइबर सेल के मार्फत से तपास किया, इन्वेस्टिगेशन किया. बाद में ऐसा सामने आया कि सारे किसी पड़ोसी देश में ट्रेस हुए, पड़ोसी देश से, दुश्मनों से ऐसा अपलोड किया जाता है सोशल मीडिया पर
कोई भी दूषित प्रोपेगेंडा जिसके द्वारा हमारे देश का वातावरण, हमारे देश की प्रोग्रेस में बाधा डाली जा सके। तो ये प्लीज़ याद रखिएगा कि अगर इस प्रकार का कोई भी वाकया होता है, इस प्रकार का कोई भी घटना होती है, तो आप बिल्कुल उसको सकम ना हो, उसको बलि ना पड़े, तुरंत पुलिस के नोटिस में लाएं और उस पर रिएक्ट ना करें। रिएक्शन किया तो इसका मतलब जो दुश्मन की चाल है, हम उस चाल में फंस रहे हैं। किसी भी हालत में हमें दुश्मन की चाल में नहीं फंसना है और जो हमारा वातावरण अच्छा बना हुआ है आगे बना रहे। आप सभी से ये अपील है, पुलिस के साथ मिलजुल कर आप कार्य कीजिए, पुलिस आपके साथ मिलकर कार्य करेगी और मैं आप सभी को शुभेच्छा देता हूँ। आने वाले पर्व की मिलजुल कर मनाएंगे, खुशी से मनाएंगे और भाईचारे के साथ मनाएंगे। सभी का बहुत बहुत धन्यवाद, शुभेच्छा, धन्यवाद। जय हिंद, जय भारत। प्रत्येक मंडळाने एक सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम करायचं असतं, समाज प्रबोधनाचं काम करायचं असतं। आणि मग या माध्यमातून आता यादी वाचल्यानंतर अनेक मंडळाने अनेक विषय घेतले आहेत। त्यामध्ये पर्यावरण विषय असेल, विजेची पाण्याची बचत असेल, निसर्गाचा समतोल राखण्याचा देखावा असेल, स्वच्छता असेल, समाज प्रबोधन असेल, दुर्घटना टाळता यावी यासाठी विषय असतील आणि सामाजिक एकोपा जपण्याचा देखील विषय असेल। असे अनेक विषय। आपली संस्कृती, आपली परंपरा टिकवली पाहिजे, ती वाढवली पाहिजे आणि या उत्सवाचं पावित्र्य आणि मांगल्य वाढवलं पाहिजे, ते जपलं पाहिजे। अशा प्रकारचे अनेक विषय अनेक मंडळांनी घेतले आणि एक संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ही मंडळ करत असतात। आणि म्हणून नुसता उत्सव साजरा न करता या ठिकाणी उत्सवाच्या बरोबर आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो ही भावना मनामध्ये ठेवून एक समाज प्रबोधन किंबहुना चांगला संदेश समाजामध्ये जाण्यासाठी या प्रकारचे मोठमोठ्या आरास या ठिकाणी डेकोरेशन गणपती मंडळ करत असतात। कालच आयुक्त साहेब या ठिकाणी आमचे गणेश दर्शन, शिवसेना गणेश दर्शन स्पर्धेचा पारितोषिक सोहळा संपन्न झाला, जो धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी 25 वर्षापूर्वी सुरू केला होता। आणि त्यांनी सुरू केल्यानंतर अनेक मंडळ त्या प्रकारचं काम करू लागली, सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम करू लागली आणि या ठिकाणी हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सगळे जे एकत्र गुण्या गोविंदाने सगळे समाज राहत असतात, या समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम त्यावेळेस दिघे साहेबांनी सुरू केलं आणि मग त्याची व्यापकता वाढली। मग दहीहंडी उत्सव असेल, गणपती असेल, नवरात्रोत्सव असेल, अतिशय शिस्तीने तो उत्सव साजरा झाला पाहिजे। आपल्या उत्सवामुळे इतर कोणाला त्रास होता कामा नये। त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या उत्सवाचं स्वरूप ते व्यापक असलं पाहिजे, पावित्र्य, मांगल्य हे सगळं जपलं पाहिजे, ही भावना मनामध्ये ठेवून उत्सव सुरू केला। काल 25 वर्षाचं ते 25वं वर्ष पारितोषिक वितरण सोहळाही या ठिकाणी संपन्न झाला। आणि म्हणूनच या ठाण्यामध्ये जेव्हा जेव्हा अशा प्रकारचे उत्सव असतात, मग गणेशोत्सव असेल, नवरात्रोत्सव असेल, रमजान असेल, अनेक उत्सव हिंदू मुसलमान सगळ्यांचे, हिंदू मुस्लिम सगळे समाजाचे लोक या ठिकाणी राहत असतात आणि एक दुसऱ्याच्या उत्सवामध्ये सगळे सहभागी होत असतात। ही परंपरा गेल्या अनेक वर्षापासून ठाण्यामध्ये सुरू आहे आणि म्हणून पोलीस खात्याच्या मार्फत याला प्राधान्य दिलं जातं आणि जातीय सलोखा राखण्यासाठी देखील अनेक शांतता कमिट्या आहेत, एकता कमिट्या आहेत। या कमिट्यांमध्ये देखील सर्व भाषिक, सर्व धर्मीय लोक आहेत आणि म्हणून प्रत्येकाच्या उत्सवामध्ये एक दुसऱ्याने सहभागी झालं पाहिजे, अशा प्रकारची एक आपुलकी, एक जिव्हाळा निर्माण झाला पाहिजे आणि पोलीस देखील आपले मित्र आहेत या प्रकारची देखील भावना अशा प्रकारच्या कार्यक्रमामधून वाढत असते। आणि म्हणून काही एक सगळ्याच बघा विभागामध्ये म्हणजे राजकीय असतील, शैक्षणिक कुठलाही विभाग असेल, पोलीस विभाग असेल, त्याच्यामध्ये एखादी व्यक्ती चूक करत असते, परंतु त्या संपूर्ण समाजाला आपल्याला जबाबदार धरता येत नाही आणि म्हणून त्याला कुठलाच घटक अपवाद राहत नाही। आणि म्हणून पोलिसांच्या बाबतीमध्ये जो पोलिसांच्यावर जो काही आता गणपती आले, नवरात्रोत्सव आला, रमजान आली, बकरी ईद आली, आणखी जे काही कार्यक्रम असतात ते आल्यानंतर जो काही ताण असतो, पोलिसांवर पडणारा ताण आपल्याला माहिती आहे की त्यांना 24 तास, 48 तास काम करावं लागतं आणि मग त्यानंतर तरी सुद्धा आपल्याला त्यांच्याकडून अपेक्षा असते की पोलिसांनी, शेवटी पोलीस
हेच आपल्यासारखेच एक तोही माणूस आहे. आणि म्हणून हा सगळा जो विषय, आणि म्हणून आपण भरती पण नेहमी करत असतो राज्य सरकारच्या माध्यमातून. मी जेव्हा विरोधी पक्षात होतो तेव्हा नेहमी कुठली घटना झाली की ती पोलिसाला जबाबदार धरायचे. विरोधी पक्ष ते म्हणजे ते करत असतो नेहमी. परंतु आपल्याला माहित आहे की मी त्या सभागृहामध्ये पोलिसांच्या ज्या अडचणी आहेत, पोलिसांच्या ज्या समस्या आहेत त्या नेहमीच मांडण्याचा प्रयत्न केला. आर पाटील आपले गृहमंत्री होते. याचं कारण एवढं की कुठल्याही घटकाकडून जेव्हा आपण कामाची अपेक्षा करतो त्यावेळेस त्याला दिल्या जाणाऱ्या सुविधा, यंत्रणा, ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत त्याही आपण त्याला पुरवल्या पाहिजे. आणि मग निश्चितपणे मग नंतर आपण चांगल्या कामाची अपेक्षा. तरी सुद्धा असं असताना आज ज्या प्रकारे पोलिसांचं पोलीस बळ पाहिजे, कितना कम आहे ना आपले बस. किती पाहिजे आपल्याला? 20,000 पाहिजे. आणि किती आहे आपल्याकडे? म्हणजे अर्ध्यापेक्षा कमी आहे. परंतु निश्चितपणे जिल्ह्याची बाब मी पालकमंत्री म्हणून तिकडे निश्चितपणे कॅबिनेट मध्ये मांडले. याचं कारण एवढंच की आपल्या ठाण्यामध्ये एक इतक्या वर्षापासून एक परंपरा आहे की आपण एक दुसऱ्याच्या कार्यक्रमामध्ये, उत्सवामध्ये सहभागी होत असतो आणि एक दुसऱ्याला सहकार्य करत असतो. कुठलंही काही झालं अनुचित प्रकार तर निश्चितपणे त्याच ठिकाणी सर्व धर्मीय, सर्व समाजातले लोक एकत्र येऊन त्या ठिकाणी ते शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न आपण करत असतो. आणि म्हणून हे उदाहरण जे आहे हे उदाहरण आपण ठाण्याचं इतर जिल्ह्यांमध्ये देऊ शकतो किंवा राज्यामध्ये देऊ शकतो. अशा प्रकारचं काम आपल्या ठाण्यामध्ये सुरू आहे. ठाण्यामध्ये पोलिसांसाठी पोलिसांनी जे आयुक्त आले त्यांनी निश्चितपणे काही ना काही या ठिकाणी करायला केलेलं आहे. मग त्यामध्ये पोलिसांच्या मुलांसाठी शाळा असेल, हॉस्पिटल असेल, पोलिसांसाठी ऑनलाईन व्हेरिफिकेशन सर्व्हिसेस असतील, जिम्स आहे, मंगल कार्य आहे आपल्या सिद्धी हॉलमध्ये. हे अशा अनेक प्रकल्प या ठिकाणी. त्याचबरोबर साकेत मधलं जे आपलं मोठं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे आता होत आहे, आपलं झेंडावंदन का कार्यक्रम उद्याही होत आहे. तर ते जे आहे अशा प्रकारचे अनेक प्रकल्प ठाणे पोलिसांनी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला आहे. मध्येच कंट्रोल रूमचं देखील उद्घाटन झालं आणि त्या माध्यमातून देखील एखादी दुर्घटना घडल्यानंतर, एखादी कुठलीही दुर्घटना असू द्या, त्या ठिकाणी तात्काळ पोलीस पोहोचले पाहिजे, पोलिसांची मदत पोहोचली पाहिजे. अशा प्रकारचं ते कंट्रोल रूम त्या ठिकाणी सुरू केलं, त्याचं उद्घाटन झालेलं आहे. आणखी त्याला अपग्रेड करण्यासाठी जे आपण पैसे मागितले होते DPC कडून ते मी मंजूर केलेले आहे. आणि त्यामुळे कारण जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा आपणही करायचं असतं. आणि ते पहिला विषय तो DPC मध्ये बोलत ते काय त्यांना काय कमतरता पडता कामा नये, कारण आपल्याला ते आणखी अद्ययावत करायचे. महापालिका देखील आपले महापालिकेचे आयुक्त जयस्वाल साहेब इथे चव्हाण साहेब आहेत. CC कॅमेरे ठाण्यामध्ये 25 लाखाला आपण त्या ठिकाणी 25 लाखाला देखील मंजुरी दिलेली आहे. आणि संपूर्ण शहरामध्ये CC कॅमेरे राहतील, कंट्रोल रूम कसे तयार होतील. त्यामुळे निश्चितपणे होणाऱ्या ज्या काही दुर्घटना आहेत किंबहुना गुन्हेगारीचं जे प्रमाण आहे ते कमी झालं पाहिजे. परमवीर सिंग आणि आपले लक्ष्मीनारायण जे आहेत आणि त्यांचे सर्व सहकारी, अतिशय चांगली एक टीम ठाण्यामध्ये पोलीस खात्यामध्ये काम करते. परमवीर सिंग साहेबांनी देखील मुंबईमध्ये गुन्हेगारीचा अंडरवर्ल्डचं समूळ नायनाट केलं. 150 मला वाटतं 150 से ज्यादा लोगों को मार दिया ना. अरे बाबा, म्हणजे तेच गुन्हेगार लोकांना, गँगस्टर लोक. म्हणजे कसं आहे याच्यामध्ये पोलिसांची भीती गुन्हेगारांना असली पाहिजे, परंतु सर्वसामान्य माणसाला पोलीस हा मित्र वाटला पाहिजे अशी भावना प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. आणि म्हणून गुन्हेगाराचा कर्दनकाळ म्हणून आपल्या परमवीर सिंग साहेबांकडे पाहिलं जातं. त्याचबरोबर आपले लक्ष्मीनारायण जे आहेत अतिशय सक्षम, कार्यक्षम माणूस, त्यांच्याबद्दल कुणी कधी शंका घेऊ शकत नाही अशा प्रकारचं त्यांचं काम या ठिकाणी आपण पाहतोय. CBI सारख्या मोठ्या संस्थेमध्ये त्यांनी काम केले आणि त्यांची सगळी टीम जी आहे बघा, लीडर चांगला असला तर त्यांची पाठची फौज पण चांगली असते. त्यामुळे निश्चितपणे या ठाण्यामध्ये आपल्या ठाणेकरांना आपल्याकडून वेगळ्या अपेक्षा आहेत. आणि आपण आल्यानंतर अनेक जे काय गुन्हेगारीचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये फार चेन स्नेचिंग असेल किंवा अनेक जे काही
गुन्हे आहेत त्याच्यामध्ये त्याचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि निश्चितपणे सरकार आणि शासन म्हणून या ठिकाणी मी पालकमंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे आणि सर्वसामान्य ही जनता ही आपलीच आहे आणि हे आपण मिळून सगळ्यांनी मिळून यासाठी एकटा पोलीस काही करू शकत नाही म्हणून पोलिसाचं काम आपण माणूस म्हणून देखील आपणही पोलीस आहोत, जनतेचे रक्षक आहोत ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे आणि ती ठाण्यामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय. ठाण्यामध्ये जेव्हा कधी अशी घटना घडते तेव्हा सगळेजण एकत्र येतात आणि त्यावर उपाय शोधतात आणि ते तिथल्या तिथे शांत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत असतो आणि म्हणूनच मी आजच्या या उपक्रमाबद्दल CP साहेब, जॉईंट CP साहेब आणि सर्व त्यांचे सहकारी या ठिकाणी बसलेले आहेत, समोर बसलेले आहेत, त्यांचं सर्वांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि मी पालकमंत्री जरी असलो तरी तुमचाच एक माणूस आहे, तुमच्या परिवारातला ही भावना मनामध्ये ठेवा. कधी काही लागलं तर मी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे ही ग्वाही देखील या ठिकाणी मी आपल्याला देतो. मगाशी विजेच्या प्रश्नाबद्दल या ठिकाणी डिपॉझिटच्या बद्दल आणि प्रतापजींनी ते सांगितलेलं आहे. मंडळांची परिस्थिती सध्याची आता सगळ्या स्पर्धा झालेल्या आहेत. गणेशोत्सव साजरा करणं, उत्सव साजरा करणं हे आता सोपं राहिलेलं नाही आणि म्हणून मंडळांना कुठलीही अडचण येता कामा नये याची काळजी आपण सगळेजण घेऊ. त्यांचा MSCBचा जो विषय आहे तो पण आपण त्यांना मी सांगितलंय, पुन्हा पुढच्या मीटिंगमध्ये अशा प्रकारचा विषय राहणार नाही याची काळजी आपण सगळेजण घेऊ. त्याचबरोबर महापालिकेचे आयुक्त या ठिकाणी आहेत. आपल्या ठाणे महापालिका हद्दीतले सगळे रस्ते, जवळजवळ सगळे रस्ते चांगले आहेत, पण काही ठिकाणी खड्डे असतील ते तात्काळ आपल्याला गणेश आगमन होतंय त्यापूर्वी आपण युद्ध पातळीवर ते खड्डे दुरुस्त केले, रस्ते दुरुस्त केले पाहिजे, चांगले रस्ते दिले पाहिजे आपण लोकांना. त्याचबरोबर वीज प्रवाह जो आहे खंडित होता कामा नये याची काळजी देखील MSCBच्या लोकांनी घेतली पाहिजे. आणि एक खिडकी योजनेचं तर सांगितलेलं आहे की ती एक खिडकी योजना कुठे कमतरता असेल ती आपण दूर करू आणि निश्चितपणे हे मंडळ जे आहेत, काही लोक जी कोर्टात जातात न्यायालयाचा आदर राखून या ठिकाणी आपण उत्सव साजरे करत असतो, परंतु हे मंडळ जे आहेत फक्त मंडळ वर्गणी काढण्यापुरती मंडळ नाहीत, ही दुष्काळग्रस्तांना मदत करणारी मंडळ आहेत, सामाजिक बांधिलकी जपणारी मंडळ आहेत, समाज प्रबोधनाचं कामही करणारी मंडळ आहेत. त्यामुळे यांच्याकडे मंडळांकडे बघण्याचा दृष्टिकोन देखील सर्वांनी बदलला पाहिजे. म्हणजे हे मंडळ काहीतरी चुकीचंच काम करतायत अशा प्रकारची भावना कुणाच्याही मनामध्ये असता कामा नये आणि निश्चितपणे मध्ये जो संभ्रम निर्माण झाला होता, उत्सव होतील की नाही, दहीहंडी होईल की नाही, गणेशोत्सव होईल की नाही आणि त्यानंतर सगळं झालं. दहीहंडी उत्सव देखील झाला, न्यायालयाचा आदर राखून आपण तो केला. गणेशोत्सव देखील उत्साहामध्ये गेल्या वर्षापेक्षा मोठ्या जल्लोषात आपण साजरा करा सगळं. आणि कमिशनर साहेबांनी देखील आपल्याला सांगितलेलं आहे की आपण नियमामध्ये बसून निश्चितपणे त्या ठिकाणी काही लोक अराजक पसरवण्याचाही प्रयत्न करत असतात, काही अनोळखी लोक येऊ शकतात, काही अनोळखी वस्तू त्या ठिकाणी ठेवू शकतात आणि म्हणून मंडळाच्या कार्यकर्त्यांची जबाबदारी या 10 दिवसामध्ये फार मोठी आहे. डोळ्यात तेल घालून आपल्याला काम करायचं आहे आणि म्हणूनच त्याचबरोबर मी पोलीस आयुक्तांनाही सांगेन की आमच्या मंडळाचे काही कार्यकर्ते असतात, थोडं कधी कधी काय आंदोलनाचे केस असतात, मग ते प्रतिबंधक कारवाई म्हणून त्यांना तुम्ही आत घातलं तर तिथे मंडपामध्ये कोण थांबणार नाही आणि म्हणून त्यांना आपल्याला गणपतीची सेवा करण्याची संधी तिकडे मंडळामध्ये दिली पाहिजे. पण त्याचबरोबर मी सांगतो आपणही सामाजिक बांधिलकीचं भान ठेवलं पाहिजे आणि आपल्याकडून कुठलंही काही गैरकृत्य होणार नाही, आपल्याकडून कुणालाही त्रास होणार नाही, कुणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाही याची आपण प्रत्येक मंडळाने काळजी घेतली पाहिजे. कारण मी पण मंडळाचा अध्यक्ष होतो पूर्वी, त्यामुळे मंडळाच्या ज्या व्यथा आहेत, मंडळाच्या ज्या काही अडचणी आहेत त्या मलाही माहीत आहेत आणि म्हणून आपल्या ठाण्यातली अनेक मंडळ आहेत, सगळीच मंडळ चांगलं काम करतायत निश्चितपणे आणि यापुढेही आपण निश्चितपणे चांगलं काम करूया आणि हा उत्सव मोठ्या जल्लोषात आपण साजरा करूया. पुन्हा एकदा ज्यांना गणेशोत्सव मंडळांना या ठिकाणी पारितोषिक मिळणार आहे त्यांचं सगळ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. गेल्या वर्षी जो देखावा केला त्यातून सामाजिक बांधिलकी, समाज प्रबोधन अशा प्रकारचे देखावे केले, याही वर्षी तुमचे देखावे सुंदर असतील आणि त्यामधून देखील समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतं ही भावना जागृत होईल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा मी
मनापासून सर्व पोलीस अधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो. असंच काम आणि अशीच आपण या ठाणेकरांची निश्चितपणे कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याचं आपण सगळ्यांनी मिळून काम करूया आणि येणारे उत्सव देखील शांततेत उत्साहात साजरे करूया. आपली संस्कृती आपली परंपरा आपण टिकवूया वाढवूया एवढंच मी या प्रसंगी सांगतो. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. आपण जरा त्वरित कूच करावं. मी सन्माननीय पोलीस आयुक्त विनोद लक्ष्मण सभेला विनंती करेन त्यांनी शिवडायगर पोलीस अंतर्गत येणाऱ्या या परीक्षक मंडळांचा आपल्या शुभ हस्ते सत्कार करावा. श्री परशुराम पाटील साहेब, श्री सौ अनघा कोकणे, सौ वैशाली भोसले. जोरदार टाळ्या शिवडायगर फाउंडेशन अंतर्गत बोलतो. कोपरी फाउंडेशन अंतर्गत येणारं परीक्षक मंडळ यामध्ये काम पाहणाऱ्या परीक्षक श्री प्रशांत सिनकर, श्री निशिकांत महाकाळ, की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते या मंडळाला उपकृत करावं. मुंब्रा फाउंडेशन अंतर्गत येणारा तृतीय पुरस्काराचा मान दिला. आपण जरा त्वरित व्यासपीठावर कूच करावे. हा आपला बहुमान आहे. माननीय केशव पाटील साहेब यांच्या हस्ते हा सन्मान दिला जातोय. शिव टायगर फाउंडेशन अंतर्गत येणारा तृतीय क्रमांकाचा साहेब, आमच्या पोलीस कुटुंबाचे प्रमुख आदरणीय आमचे कमिशनर श्री परमबीर सिंग साहेब, आमच्या पाठीशी नेहमी उभे असणारे आमचे जॉईंट सीपी लक्ष्मीनारायण साहेब, ॲडिशनल सीपी पाटणकर साहेब, डेप्युटी आरटीओ हेमांगीताई, उपस्थित माझे सहकारी बंधू व भगिनींनो, प्रथमतः ज्या मंडळांना आज पारितोषिक मिळालं त्या सर्वांचं आमच्यातर्फे उपस्थित सर्व मान्यवरांतर्फे हार्दिक अभिनंदन. मला परवा एक किस्सा आठवला होता. ज्यावेळी पोलिसाच्या नोकरीत लागलो होतो त्यावेळेस एक छोटासा किस्सा होता. 9-10 वर्षापूर्वीची गोष्ट होती. नुकताच दलात लागलो. त्याच्या आधी पोलीस दल काय असतं माहित नसतं. पोलीस स्टेशनची वाट कधी चालायची नाही असं आजोबांनी सांगितलं होतं. बरं, नोकरीत लागलो म्हटलं आता कोणातरी भेटून विचारतो किंवा काय. लांबचे नातेवाईक होते, नुसतेच पोलीस दलातून रिटायर झाले होते. त्यांच्याकडे गेलो, नमस्कार केला, म्हटलं लागलो पोलिसात लागलो. पहिला शब्द काय म्हटले असतील? लागलास की काय आता पोलिसात? आता आयुष्यभर कुठलाही सण कुठलाही उत्सव काही साजरा करू शकत नाहीस. कालांतराने दलात अनुभव मिळाल्यानंतर एक गोष्ट मनाशी बांधून ठेवली की इथून पुढे आपण आपले पोलिसांची पोरं, आपलं जे काही सर्वसामान्य आपल्या अधिकार क्षेत्रात आहेत त्यांच्याबरोबर आपण इथून पुढे आमचे सर्व उत्सव जे आहेत ते साजरे करायचे. आज माझी पोरं, माझे वरिष्ठ सर्व, आम्ही आमचे सर्व उत्सव जे आहेत, सर्व सण, बकरी ईद असो, गणपती असो, कुठलाही उत्सव असो तुमच्याबरोबर साजरा करतो. तुमच्या खांद्याला खांदा लावून साजरा करतो. का तर त्या उत्सवाला कुठं गालबोट नाव नये, कायद्याच्या कटातीत त्या कार्यक्षेत्रात ते योग्य तरी आपण साजरा करावा या दृष्टिकोनातून. आज पण आता पुष्कळदा कसं होतं, हा उत्सव चांगल्या प्रकारे साजरा केला की प्रत्येकाला वाटत असतं कुठेतरी आपल्या पाठीवर कोणाचा तरी थाप लागला की आपण चांगली जी कामगिरी केलेली आहे त्याबद्दल कोणीतरी 4 चांगले शब्द बोलावे. मागच्या 2014च्या गणपती उत्सवात चांगल्या प्रकारे जे मंडळांनी काम केलं त्यांच्या पाठीवर कुठेतरी एक थाप द्यावी अशी ही एक संकल्पना माननीय सीपी साहेब, जॉईंट सीपी साहेब, वरिष्ठ अधिकारी यांची होती. त्याचबरोबर पोलीस दलाकडूनही ते आमच्या खांद्याला खांदा लावून चांगल्या प्रकारे काम करतात. त्यांचं कुठेतरी रेकग्निशन व्हावं या कल्पनेतून हा छोट्याखानी आपण कार्यक्रम ठेवला होता. आणि या कार्यक्रमासाठी माननीय पालकमंत्री महोदय हे उपस्थित राहिले, याबद्दल मी पोलीस दलातर्फे त्यांचे आभार मानतो. त्याचबरोबर सर्व आपले लोकप्रिय आमदार खासदार इथे उपस्थित राहिले आणि विविध खाते आरटीओ झाले, आपले कॉर्पोरेशनचे सुनील चव्हाण साहेब, MSBचे सर्व पदाधिकारी, त्याचबरोबर आपले गणेश मंडळांचे अधिकारी पदाधिकारी, आमचे जे शांतता कमिटीचे सदस्य आहेत, पोलीस मित्र कमिटीचे सदस्य, त्यांचे सहकारी, महानगरपालिकेचे
अधिकारी कर्मचारी, त्याचबरोबर आमचे पत्रकार मित्र सर्व इथे आलात आणि आमच्या या आनंदात आपला मोलाचा वाटा दिला, याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. व कार्यक्रम आजचा जो आहे हा राष्ट्रगीताने संपेल, यासाठी मी सर्वांना विनंती करतो की राष्ट्रगीतासाठी